श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गता त्याई कथा सुंदर, स्वामींनी निवेदले सोचरित्र. आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकांचमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आपा टोळ बधाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णो. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदती सम. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती, अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांची. मार्गे परतणे भाग पडे, टोळे अज्ञापिले सेवका. जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका. येथेच मुक्काम करावा, टोळ गेलिया परतोनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी. परिणच मानिले त्या, तेथोनी निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले, येथे राज सोयीच्छेने. तेथे एक विद्ध होता, तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्याचे गृहाप्रती. स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती, चोळापा करी आदर. चोळापाचे भाग्य उदेले, येथे राजगृहासी आले. जैसी कामधेनू आपण बडे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी, परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान. गुरुवरांचे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तटी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरीवरी बैसून तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. हरी जयाचे चरण दुर्लभ, सद्भक्ती वाचून. केली असी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योगा यागादिक काही, चोळाप्याने केले नाही. परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. दयाची देखोनिया भक्ती, स्वामी ते भोजन करीती. तेव्हा चोळाप्याचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले. तैपासुनी जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक झाले. चोळाप्याच्या गृहाप्रती आले कोणी एक येती. लोकांचमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती. म्हणून या स्वामी राज येती, बहुधा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात, उपासी कळला वृत्तांत. ती आपुलिया नगरात, येथे विख्यात पाचले. राहती चोळाप्याच्या घरी, दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी, विलाजांची विचित्र. वार्ता ऐसे ऐकुनी, राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तो जी येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंफली रायाची. सिंहासनाखाली उतरून
राव घाली लोटांगण प्रेमाशूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित रूढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूनी मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले ऊन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिषद तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्रा सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। अशाच आमच्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा व कमेंटसुद्धा करा व आमच्या चॅनलला नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।